नमस्कार. राम रंगोली या माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकड्रॉपसाठी जे पिकॉक आहेत ते बनवणार आहोत आणि त्यामध्ये कशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन घ्यायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. 3 फीटचे हे पिकॉक असणार आहे. बॅकड्रॉप कोणत्याही डेकोरेशनच्या बॅकड्रॉपसाठी हे खूप सुंदर असे दिसतात. महालक्ष्मी गणपतीसाठी बेस्ट आहे. तर तुम्ही आता बघू शकता त्या ताईंची नेक्स्ट ऑर्डर आहे. त्यांना मोर हवे होते. हे 3 फीटचे मोर आहेत. तर हे त्यांना बॅकड्रॉप म्हणून किंवा दरवाजाच्या साईडने दोन्ही बाजूला लावायला असं काही यूज करता येईल याच्यासाठी त्यांना पाहिजे होते. तर आता आपण यामध्ये कलर उलनचे कलर यावर अप्लाय करूयात आणि बघूयात आपले मोर हे कसे दिसत आहेत ते. चला तर मग. तर आपण बघू शकता एवढे सर्व कलर आपल्याला या मोरासाठी लागणार आहे. तर आता आपण एक एक कलर सिक्वेन्सली भरूयात म्हणजे आपला मोर बघूयात कसा एक एक कलर भरल्यानंतर किती छान दिसतोय ते तुम्हाला पण नक्कीच आवडेल बघायला. तर आपण बघू शकता आपण रेड कलर लाल कलर ने चोच केलेली आहे त्याची मोराची आणि बाकीचा काही पोर्शन खालच्या पिसाऱ्यात सुद्धा आपण डार्क रेड कलर भरलेला आहे. तर बघू शकता तुम्ही जसजसं आता आपण कलर फिल करत जाऊ मोरामध्ये तसतसं आपली रांगोळी मोराची रांगोळी अतिशय आकर्षक दिसत जाईल. चला तर मग पुढचे कलर भरूयात. तर आपण बघू शकता आपण हा पहिला मोर भरत आहोत. दुसरा मोर अजून बाकी आहे आपला. तर बघू शकता किती छान असं कलर कॉम्बिनेशन या मोराचं दिसत आहे आणि किती सुंदर हा 3 फीटचा मोर आपला दिसत आहे. अजून बाकी आहे काम थोडंसं त्याचा जो पीस आहेत ते भरायचे बाकी आहेत. बघा किती छान दिसत आहे ते. आता आपण याला ग्रीन कलर आणि बॉटल ग्रीन कलर याने याचे मोरपीस आणखी सजवणार आहोत. उलनने फिल करणार आहोत. चला तर मग आपण करूयात. तर तुम्ही आता बघू शकता आपला एक मोर पूर्ण रेडी झालेला आहे आणि दुसरा मोर आपण रेडी करत आहोत. त्यावर काम चालू आहे आपले. आता सेम हा जो जसा मोर बनवला आहे तसाच मोर आपण इकडे बनवणार आहोत. म्हणजे इथे जे कलर वापरलेले आहेत उलनचे या पिसाऱ्यामध्ये तेच कलर आपण तिकडे सुद्धा अप्लाय करणार आहोत जेणेकरून आपले दोन्ही मोर हे सेम दिसतील. त्याच्यानंतर हे मोर तयार झाल्यानंतर आपल्याला त्याला मागून लटकवायला बनवायचं आहे लटकन. कारण की दाराला लावण्यासाठी त्याला लटकन पाहिजे असतील तर आपण उलनच्या सहाय्याने त्याला लटकन बनवूयात. मी तुम्हाला दाखवेलच की लटकन आपण कशा प्रकारे बनवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा मोर आपला दिसत आहे. व्हिडिओमध्ये कलर ओळखू येत नाहीये आणि हे जे ऊन चमकते आहे त्यामुळे ते कलर आणि फिनिशिंग लक्षात येत नाहीये. पण प्रत्यक्षात हा मोर बघितल्यानंतर एवढा छान वाटतोय ना की काय सांगू तुम्हाला. खूप भारी वाटतोय. चला तर मग आपण या मोरमध्ये कलर भरूयात. तर तुम्ही आता बघू शकता आपला मोर हा कंप्लीट होण्यातच आहे. फक्त आता 2 कलर बाकी आहेत त्यामध्ये भरायचे. तर बघा किती छान हे कलर कॉम्बिनेशन आपलं दिसत आहे मोराचं. अजून 2 कलर यामध्ये बाकी आहे. आपला मोर बनून हा रेडी होऊन जाईल. बघू शकता किती छान आणि किती सेम म्हणजे सारखे हे मोर दिसत आहे समोरासमोर बघणारे. चला तर मग आता आपण पुढचा कलर भरूयात. तर तुम्ही बघू शकता आपले मोर हे किती सुंदर आणि किती छान दिसत आहेत. उलन मॅट ने पूर्ण आपण हे पिकॉक तयार केलेले आहे आणि ते किती छान दिसत आहे. त्याची फिनिशिंगही तुम्ही बघू शकता आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आलंय ते. मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने जर का तुम्ही उलन अप्लाय केलं राऊंड करून तेव्हा त्याची फिनिशिंग ही छान येते आणि पिकॉक हा खूप भरीव दिसतो. हे बघा आपण त्याला होल्डर सुद्धा केलेलं आहे होल्ड करायला. म्हणजे तुम्हाला जर का कशामध्ये अडकवायचं असेल वर भिंतीला जर का ती तुम्हाला लावायची असतील मोर
तर आपण इथे सुद्धा, कारण हा भाग असा होत होता थोडासा, त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण लावायला छोटीशी खिळीबिळी ठोकून आपण इथे सुद्धा केलेलं आहे आणि वरती तर केले. तर तुम्ही बघू शकता आपले मोर हे किती सुंदर असे तयार झालेले आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं लक्षात येणार नाही, पण जर का प्रत्यक्षात तुम्ही बघितलं तर हे रिअलचेच मोर वाटत आहे. असं वाटत आहे की खरोखर मोर आपल्या समोर आहेत. तुम्ही याला छानपैकी कोणत्याही डेकोरेशनला किंवा कोणत्याही पूजेमध्ये बॅकड्रॉप म्हणून भिंतीला चिटकवू शकतात ग्लू ड्रॉपच्या सहाय्याने. हे खूप सुंदर वाटतात. डेकोरेशनसाठी ही खूप नवीन आणि खूप अनोखी अशी पद्धत आहे. तर तुमच्या इथे महालक्ष्मी गणपतीसाठी तुम्ही मागे भिंतीला डेकोरेशनसाठी 2 साईडने 2 असे मोर हे बनवू शकता किंवा घेऊ शकता. खूप सुंदर अशा प्रकारे हे कलर कॉम्बिनेशन आहे मोरांचं. आणि काहीतरी नवीन असं डेकोरेशन करायचं असेल तर ही आयडिया बेस्ट आहे. तुम्हाला हे मोर कसे वाटले, याचं कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं, हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्हालाही याच्या ट्रेसिंग किंवा ही रांगोळी बनवून पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी अशी कमेंट करा. थँक्यू.